नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसटीचे विद्यार्थी तुम्ही जर असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट आहे। एसटीच्या विद्यार्थ्यांना पीएचडी करण्यासाठी टीआरटीआय कडनं आता तुम्हाला शिष्यवृत्ती अर्थात फेलोशिप मिळणार आहे। यासाठी काय करायचं थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सगळी माहिती मी तुम्हाला देतो। यासाठी पात्रता काय, कोणता विद्यार्थी या फेलोशिपसाठी अप्लाय करू शकतो, किती मिळणार शिष्यवृत्ती त्याचे पण डिटेल्स त्यांनी या पीडीएफ मध्ये दिलेली आहे। कागदपत्रे कोणकोणती लागतात, कसा फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म कुठे भरायचा या सगळ्यांची माहिती दिलेली आहे। तुम्ही नुकतंच आज न्यूजपेपरला आली बातमी पाहिली असेल तर त्या बातमीमध्ये त्यांनी ह्या दोन वेबसाईट दिलेल्या आहेत। यापैकी कोणत्याही एका वेबसाईटला तुम्ही जर गेलात तर तिथे सर्व माहिती त्यांनी टाकलेली आहे आणि तुम्हाला सर्व मार्च मध्ये म्हणजे जवळपास त्यांनी डेट पण दिली आहे, त्या डेट पर्यंत जाऊन स्वतः सबमिट करायचं। मग काय दिलेलं आहे थोडक्यात समजून घेऊया बघा। आजच्या न्यूजपेपरला आली बातमी पण आहे आणि वेबसाईटला पण आहे। अनुसूचित जमातीच्या उमेदवारांकरिता पीएचडी करता अधिक छात्रवृत्ती तुम्हाला मिळणार आहे। 2024-25 STRF अर्ज मागवण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत। यामध्ये त्यांनी सांगितलं बघा, तुम्हाला अर्ज 29 जानेवारी पासून ते तुम्हाला 7 मार्च 2025 पर्यंत म्हणजे पुष्कळ वेळ या दरम्यान तुम्हाला कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावायचे। म्हणजे तुम्हाला स्वतः तिथे जाऊन उमेदवारांनी उपयुक्त संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरूपात कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावे। म्हणजे ऑनलाईन स्वरूपात तुम्हाला तिथे अर्ज सबमिट करायचा आहे। यासाठी ह्या दोन वेबसाईट दिलेल्या आहेत आणि यासाठी जे विद्यार्थी पात्र आहे, निकष अटी शर्ती असेल, विविध नमुने त्यांनी दिलेले आहे, आवश्यक माहिती काय काय भरायची या संदर्भात त्यांनी इथे या वेबसाईटला माहिती दिली आहे। तुम्हाला मी डायरेक्टली वेबसाईटला घेऊन जातो बघा। ही वेबसाईट आहे टीआरटीआयची वेबसाईट तुम्हाला डायरेक्ट ऑनलाईन दाखवतो मी बघा। अशा पद्धतीने टीआरटीआयची वेबसाईट तुम्ही ओपन केली की यावरती तुम्ही गेलात, इथे बघा टीआरटीआय प्रकल्प म्हणून ऑप्शन, याच्यावर क्लिक केलं की यामध्ये अधिक छात्रवृत्ती नावाचा ऑप्शन, याच्यावरती क्लिक केलं की लगेच तुमची पुढची वेबसाईट ओपन होते। ही जी वेबसाईट ओपन होते अधिक छात्रवृत्ती या नावाने ओपन होते आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा, या ठिकाणी अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी पीएचडी करता अधिक छात्रवृत्ती अर्ज मागवण्याबाबत सूचना, यावरती तुम्ही क्लिक केलं की तुमच्या समोर एक विंडो ओपन होते बघा। यावरती क्लिक कराल तुम्ही, याच्यापुढे विंडो ओपन होते बघा। मी ओपन करून दाखवतो ही विंडो। याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 3, 6 आणि 2 असे 8 प्रकारचे पीडीएफ दिलेले आहे। त्यामध्ये काय दिलंय, ऍडव्हर्टाइजमेंट इंग्लिश मधली ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला दिलेली आहे। त्यानंतर ऑनलाईन फॉर्म नमुना, ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे त्याचा नमुना दिलाय। अंडरटेकिंग सोबत जोडायचे कोणकोणते कागदपत्रे आहे, त्यानंतर मराठीमध्ये ही जाहिरात तुम्हाला मराठीमध्ये पण आहे। अर्जासोबत जोडावायची कागदपत्रे कोणकोणती आहे, ऑनलाईन अर्जामध्ये अपलोड करायची कागदपत्रे कोणती कोणती आहे, अनुसूचित जमातीच्या उमेदवारांकरिता पीएचडी करता अधिक छात्रवृत्ती सविस्तर जाहिरात व अधिक छात्रवृत्ती योजना माहिती दिलेली आहे आणि अंडरटेकिंग फॉर्मॅट 100 रुपयाच्या बॉन्डवर नोटरी करून सादर करायचं। हे सगळ्यांवर तुम्ही जाऊन क्लिक करू शकता आणि फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे म्हटलं मी की मराठीमध्ये जाहिरात अर्जासोबत जोडायची कागदपत्रे कोणती कोणती आहे बघा। ही ओपन केलं की सगळे डॉक्युमेंट तुम्हाला अर्जासोबत जोडायची आहे। हे पहिलं डॉक्युमेंट काय आहे, प्रतिज्ञापत्र आहे, 100 रुपयाच्या स्टॅम्पवर तुम्हाला हे जोडायचं आहे। दुसरं काय, तुम्हाला मार्गदर्शक व संशोधन केंद्र प्रमुख यांचे संयुक्त प्रमाणपत्र, तुम्हाला जे मार्गदर्शक संशोधन केंद्र प्रमुख म्हणून लागले त्यांचं प्रमाणपत्र तुम्हाला इथे जोडायचं आहे। त्यानंतर तुम्हाला प्रतिज्ञापत्राचा नमुना दिलाय, हा प्रतिज्ञापत्र तुम्हाला सबमिट करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला प्रपत्र डी भरायचं आहे, तुमच्याबद्दलची पूर्ण माहिती याच्यामध्ये द्यायची आहे। त्यानंतर संस्थेच्या लेटर हेडवर तुम्हाला ही माहिती द्यायची आहे, ज्यांच्याकडे तुम्ही पीएचडी करतात सही शिक्का त्यांचा लागणार आहे आणि संस्थेच्या लेटर हेडवरती तुम्हाला परत हे प्रमाणपत्र पण द्यायचं आहे। असे हे डॉक्युमेंट तुम्हाला जमा करायचे। अजून तुम्ही बघू शकता ऑनलाईन फॉर्मचा नमुना पण आहे। त्यानंतर ही जी माहिती आहे, तुम्हाला किती शिष्यवृत्ती मिळणार आहे याची संपूर्ण माहिती याच्यात दिलेली बघा। ह्या वेबसाईटला तुम्ही जर गेलात तर योजनेच्या अटी शर्ती त्यांनी सांगितलं बघा, ह्या अटी शर्ती आहे त्या पूर्ण वाचून घ्या। त्यानंतर पुढे तुम्ही गेलात, ही योजना काय, तुम्हाला किती शिष्यवृत्ती मिळणार आहे, अर्जदार महाराष्ट्र रहिवासी असावा, हे सगळ्या अटी शर्ती बघा। हे इथे तुम्ही जर गेलात तर फेलोशिप शुल्क तुम्हाला कशी मिळणार आहे, आकस्मिक खर्च कसा आहे, दिव्यांग उमेदवारांना मासिक कसे मिळणार आहे, मासिक निवास खर्च सुद्धा तुम्हाला मासिक दिला जाणार आहे, वसतिगृह परत्वे शुल्क तुम्हाला असणार आहे। तुम्हाला जेवढं फेलोशिप मिळणार त्याच्या झेड वर्ग शहर, वाय वर्ग शहर, एक्स वर्ग शहर असाल, तुम्ही ज्या शहरात फेलोशिप करताय त्यानुसार 30%, 20%, 10% तुम्हाला प्रत्येक महिन्याला हा भत्ता मिळणार आहे, मासिक निवास खर्च मिळणार आहे। त्यानंतर अर्थसहाय्य पेमेंट शेड्यूल तुम्हाला कसं कसं मिळणार ते पण, प्रथम तिमाही, द्वितीय, तृतीय, चतुर्थ तिमाही, या कधी मिळणार
मिळणार ते पण दिलं आहे. अर्थसहाय्य वितरणासाठी आवश्यक कागदपत्रा पूर्तता, मग तुम्हाला काय लागणार आहे, मासिक हजेरी पत्रक लागेल, सामायिक प्रगती अहवाल लागू असल्यास तो पण जमा करायचा आहे. योजना लाभ बंद कधी होऊ शकतो, तुम्ही जर जॉब करत असाल किंवा तुम्ही एखादा व्यवसाय चालू केसाल किंवा त्यांनी फेलोशिप योजनेचा लाभ मिळत असल्याने एखादा दुसरा अर्ज केला असेल, अशा विद्यार्थ्यांचं फेलोशिप बंद होऊ शकतो. अर्जाचा नमुना, हमीपत्र, अर्ज जोडाची कागदपत्रे ही सगळी तुम्ही एकदा बघून घ्या आणि या पद्धतीने हे सगळे पीडीएफ, आता मी तुम्हाला सांगितलं कसं जायचं, हे पीडीएफ डाउनलोड करा, ही सगळी माहिती घ्या, फॉर्म भरून टाका. पुष्कळ वेळ तुमच्याकडे 7 मार्च पर्यंत फॉर्म भरायचा आहे. सो एसटी कॅटेगरीच्या उमेदवारांना पीएचडी साठी ही फेलोशिप मिळणार आहे. याबद्दल अजूनही काही शंका असेल तुम्हाला तर आमची टीम तुम्हाला नेहमी अपडेट आणि मदत करत असते. तुम्ही आमच्या टीमला कॉल करू शकता 8888 25 117. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा. अजून काही प्रश्न असेल कमेंटमध्ये नक्की टाका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.